मोबाईल ॲपद्वारे डिजिटल माध्यमातून कर्ज वितरणाच्या नावाखाली होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहेत। पाहता पाहता गुगलने आता मोबाईल ॲपद्वारे डिजिटल माध्यमातून कर्ज वितरणाच्या नावाखाली होणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे। गुगलने वर्षभरामध्ये 2200 हून अधिक अवैध आणि फसवे लोन ॲप प्ले स्टोअरवरून हटवली आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली आहे। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जायकवाडी धरणावरील 15,000 एकरातील तरंगता सौर प्रकल्पाचा लढा वाढण्याची शक्यता आहे। जायकवाडी धरणावर 10,000 मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन होणार होतं, मात्र पोलीस आंदोलकांना रोखतील म्हणून हजारो आंदोलन धरणावर पहाटे आणि रात्रीपासूनच जायकवाडी धरणावर जलसमाधी आंदोलनासाठी दाखल झालेत। मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या वडाळी भोई येथील उड्डाणपुलावर सिमेंट वाहून येणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली, त्यामुळे मार्गावरील एका बाजूची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली होती। ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच सोमा टोल कंपनीचे अग्निशमन पथक आणि टोल कर्मचाऱ्यांनी 2 तास प्रयत्न करत आग विझवली आणि वाहतूक सुरळीत केली। दहिसरला महामुंबई प्रदेशाच्या उत्तर भागाशी जोडणाऱ्या मेट्रो 9 मार्गावरील गाड्यांच्या दुरुस्तीसाठीच्या कारशेडच्या उभारणीला 52 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे या उन्नत मेट्रो मार्गिकेसाठी आणखी किमान 2 वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। एकूण 626 कोटी रुपये खर्चून ही कारशेड उभी राहणार आहे। राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिल्याने बारामतीतील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनासमोर फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केलाय। शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सापळा रचून आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत। अभिजित वरुण मानकर याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या। 31 वर्षीय अभिजित मानकर हा दत्तवाडी येथील रहिवासी आहे। सतरा फेब्रुवारी रोजी जोधपूर हवाई दलाच्या स्थानकांवर भारतीय वायुसेनेद्वारे आयोजित वायू शक्ती 2024 या सरावासाठी भारतीय हवाई दलाची तयारी सुरू करण्यात आली आहे। IPL 2024 आधी मुंबई इंडियन्समध्ये खांदेपालट करण्यात आले। रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले। हा निर्णय चाहत्यांना रुचला नाही। चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। याबाबत संघाचे कोच मार्क बाउचर यांनी स्पष्टीकरण दिलंय, पण त्यातून नवा वाद उफाळला आहे। आशिपूर पोलीस स्टेशनने एका वाहनातून 120 किलो गांजा जप्त केलाय। जशीपूर पोलीस हद्दीतील परिसरातून दोघांना अटक करण्यात आली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी विभक्त पतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्री राखी सावंत हिला अटकेपासून दिलासा देण्यास मंगळवारी उच्च न्यायालयाने नकार दिला। त्यानंतर राखी हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिकाही मागे घेतली आहे। राज्यातील 5000 एसटी बस लवकरच LNGवर धावणार आहेत। किंग गॅस कंपनीसोबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला। डिझेलऐवजी LNG इंधनाच्या वापरामुळे तुलनेमध्ये प्रदूषणात सुमारे 10% घट होण्यास मदत होणार आहे। मुंबईसह कोकणात आणि राज्यातही कमाल तापमानाचा पारा हा चढा असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी पळाल्याची जाणीव होतीये। दुपारी तापणाऱ्या उन्हाचा तास अधिक आता त्रास जाणवतोय। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर सायंकाळपासून संपावर जाणार आहेत। निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन, वसतिगृहातील समस्या अशा विविध मागण्यांकडे आता प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निवासी डॉक्टरांच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आलाय। रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खासगी बसने महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला।
सुदैवाने 19 प्रवासी बचावले. मध्यरात्री जवळपास 1:15 वाजण्याच्या सुमारास बसला आग लागली. वेळापत्रकाबाहेरील विशेष विमानांना आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे कठीण होणार आहे. अशा विमानांसाठी आता 4 ऐवजी 8 तास विमानतळ बंद असेल. त्यांच्या संचारबंदीमध्ये 4 तासांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी एका विध्वंसक वादळाने कॅलिफोर्नियाला तडाखा दिला. लॉस एंजेलिसच्या या वादळामुळे विक्रमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे 10 लाखांहून अधिक घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर देखील आला. मुंबई महानगर प्रदेशातील हवेचा दर्जा अद्याप सुधारला नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. मुंबई महानगर प्रदेशातील हवा अत्यंत प्रदूषित आहे. परिणामी भविष्यात दूषित वातावरणात नागरिकांचे जगणे मुश्किल होईल. त्यामुळे त्याकडे कानाडोळा करू नका, प्रदूषणाच्या मूळ कारणांचा शोध घ्या, असे बजावत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठानं सरकारला फटकारले. दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील काही सीन्सवर आक्षेप घेण्यात आला. या सिनेमामध्ये ऋतिक आणि दीपिकाचा एक किसिंग सीन आहे. या सीन करताना दोघांनी एअरफोर्सचा युनिफॉर्म घातले आहे. युनिफॉर्म घालून हा किसिंग सीन केल्याने इंडियन एअरफोर्सचा अवमान झाल्याचं म्हणत या दोघांना लीगल नोटीस देण्यात आली आहे.